कांटे गुल के साथ नहीं चल सकते हैं, कि कांटे गुल के साथ नहीं चल सकते हैं, बुज़दिल खुल के साथ नहीं चल सकते हैं। रास्ते में जो छोड़ गया उसे जाने दो। अरे रास्ते में समाज को जो छोड़ गया उसे जाने दो। सभी रावण के साथ नहीं चल सकते हैं, सभी रावण के साथ नहीं चल सकते हैं। म्हणून या महाराष्ट्रामध्ये आझाद क्रांती सेनेच्या माध्यमातून मी समाजाला एक वचन देणार आहे, तुम्ही फक्त सोबत चला। तुमच्यावरती जर अन्याय झाला तर राजेश घोडे सगळ्यात पुढे छातीवरती गोळ्या घ्यायला असेल, सगळ्यात पुढे। आम्ही जी मागणी करतोय ही मागणी आमची आजची मागणी नाही हे मित्रांनो लक्षात घ्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून या देशात ही आमची मागणी आहे। प्रशासनामध्ये बसलेले लोक ऐकत असतील तर ऐका, 1947 ला या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि देशाची फाळणी झाली। फाळणीमध्ये काय झालं, पाकिस्तान वेगळा झाला आणि पाकिस्तान वेगळा झाल्याच्या नंतर पाकिस्तानला काय दिलं तर पाकिस्तानला सांगितलं इथून पुढची जमीन तुमची आणि इथून पुढची जमीन आमची, म्हणजे भारताची। मग मला या देशाच्या सत्तेवर बसलेल्या लोकांना विचारायचं आहे, अरे तुम्ही पाकिस्तानला जमिनीचा तुकडा दिला, या देशातल्या दलितांना तुम्ही काय दिलं? हा सवालाचा जवाब द्या, सवालाचा जवाब द्या। आम्हाला तुम्ही काय दिलं? आम्हाला आमचा जर माणूस मेला तर त्याला पुरायला 2.5 हात जमीन या देशात आम्हाला मिळत नाहीये। ही कसली विषमता आहे, हा कसला अन्याय आहे? आणि मग या विषमतेच्या विरोधात तुम्ही बंड करणार आहात का नाही, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। तुम्हाला बंड करावा लागेल, मागून काय मिळत नाही तुम्हाला लढावं लागेल। म्हणून इथले तहसीलदार असतील नसता मला तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे, मुख्यमंत्री साहेब, फडणवीस साहेब, तुम्ही फाईलीवर सह्या करता, कितीतरी प्रोजेक्ट तयार करून देता, अरे गायरान जमिनीच्या नावावर करायला सही करताना तुमच्या काय हाताला लकवा भरतो का? लकवा या गोरगरिबाला का तुम्ही जमीन देत नाहीये? म्हणून इथल्या सरकारला आमचं सांगणं आहे, तुम्हाला आम्हाला गायरान जमीन द्यायची नसेल तर नका देऊ, आमचं काय म्हणणं नाही। आम्हाला जमीन द्यायची नसेल तर देऊ नका। मग जमीन जर तुम्ही देणार नसाल तर अगोदर या देशातल्या सगळ्या प्रॉपर्टीचं राष्ट्रीयकरण करा, सगळ्या जमिनीचं राष्ट्रीयकरण करा, करा सगळ्या जमिनीचं राष्ट्रीयकरण। आहे का तुमची हिंमत? 1,000 एकर जमिनीवर बसलेल्या काही अवलादी ढेकणं चाले रक्त पिऊन पिऊन ढेकण्यासारखे फुगले। 1,000 एकर जमीन यांनी काहींच्या माईच्या पोटातून आणलं काय जमिनी? 500 एकर जमीन, मोठमोठे उद्योग कुठून आले यांच्याकडे? 1,000 एकर जमिनी यांनी यांच्या माईच्या पोटातून जमीन आणलेली नाही, ही जमीन निसर्गाची आहे। या देशाचे आम्ही नागरिक आहोत, तर या देशात जेवढा तुमचा जमिनीवर अधिकार आहे तेवढाच आमचा देखील या जमिनीवर अधिकार आहे। म्हणून आमची लढाई आहे, म्हणून आमची लढाई आहे। वेगवेगळे निर्णय झाले, शासन निर्णय, भरपूर निर्णय झालेले। किती निर्णय तुम्हाला सांगायचे? एवढे निर्णय झालेले। आणि मग शासन निर्णय झालेले असताना आजही आमच्या लोकांना अतिक्रमणधारक का म्हटल्या जात आहे? तर शासन निर्णय झाले परंतु शासन निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही, आणि ती अंमलबजावणी न करता तुम्ही आमच्या ताब्यातल्या गायरान जमिनी काढून घ्यायला आलात तर हिशोबाने या। हे लोक लय अवघड आहे, आलात तर हिशोबाने या, लय अवघड आहे। पायावर आला तर पुन्हा पायावर जाताल का नाही माहित नाही। हे लोक हे दलित आहेत। या देशाचं संविधान आमच्या बापांनी दिलं,
संविधान देत असताना बाबासाहेबांना सांगितलं संबंध या देशातल्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे, आणि तो जर न्याय मिळणार नसेल तर आम्ही तुम्हाला देखील खुर्च्यावरती बसू देणार नाहीत, हे लक्षात घ्या. म्हणून मित्रांनो, मला तुम्हाला या निमित्ताने एवढं सांगायचं आहे कि अजब से आग सीने में लगाए फिर रहा हूं, कि अजब से आग सीने में लगाए फिर रहा हूं, मैं इस गायरान की मिट्टी को सर पे लगाए फिर रहा हूं. 2 गज जमीन भी दफनाने नहीं मिलती हमें, 2 गज जमीन भी दफनाने नहीं मिलती हमें. अरे मैं तो सर पे कफन बांध के फिर रहा हूं, कफन बांध के फिर रहा हूं. म्हणून तुम्ही भेडवण्याची याची भाषा अजिबात करायची नाही, धमक्याची भाषा करायची नाही. आम्ही जर आझाद क्रांती सेना घाबरणारी असती तर घराच्या बाहेर आली नसती, राजेश घोडे घरामध्ये बसला असता. मी माझ्या समाज बांधवाला आजच सांगतो, मी ही लढाई चालवत असताना मी जेलमध्ये गेलो तरी चालेल, मी मेलो तरी चालेल, मी मेल्याच्या नंतर माझ्या कफनवर सुद्धा निळा टाका, हे सांगण्यासाठी मी इथं आलो. हे सांगण्यासाठी मी माझ्या कफनवर सुद्धा निळा टाका, ही बाबासाहेबांची चळवळ आहे. आम्हाला सांगतं कायदा आणि सुव्यवस्था राखली पाहिजे, आम्हाला सांगते कायदा आणि सुव्यवस्था. मग कायदा आणि सुव्यवस्था राखली पाहिजे सांगणाऱ्यांनो, कायदा आणि सुव्यवस्थेची व्याख्या मला सांगा, काय व्याख्या आहे? सुव्यवस्था म्हणजे कोणती व्यवस्था? सुव्यवस्था म्हणजे चांगली व्यवस्था. चांगली व्यवस्था म्हणजे कोणती व्यवस्था? आमच्याकडे 1000 जमीन आहे ती तशीच राहू द्या, आमच्याकडे माडी ती आमची माडी तशीच राहू द्या, आमच्याकडे मोठमोठ्या गाड्या त्या गाड्या तशाच राहू द्या, आमच्याकडे बंगले ते बंगले तसेच राहू द्या, आमच्या आमदारक्या खासदारक्या आहेत आमच्या त्या तशाच राहू द्या. तुमच्याकडे झोपडे तुम्ही झोपड्यातच राहा, तुम्हाला गायरान नाही तुम्ही तसेच मरा, तुम्ही मेल्याच्या नंतर पुरायला देखील तुम्हाला जमीन नाही तुम्ही तसेच मरा, तुम्हाला खायला भाकर नाही तुम्ही तडफडून मरा, दवाखान्यात जायला पैसे नाहीत म्हणून तुमचे माणसं मरू द्या. या व्यवस्थेला जर तुम्ही सुव्यवस्था म्हणत असाल तर या व्यवस्थेच्या पेकडात लाथा घालून या तरुण कार्यकर्त्यांना बाबासाहेबांचा क्रांतीचा विचार आझाद क्रांती सेना दे.